थँक्यू डीजे. चला 3:15 झालेत. विनंती आपण जरा स्पीडअप करा. रात्रीची 3:15 पहाटेची आता भक्तिगीते आणि भूपाली गीतांकडे आपण वळणार आहोत. परंतु जाऊयात सेकंड लास्ट मॅच आपल्या भेटीला आहे. अधिराज 11 उमरोली आणि त्यांच्या विरोधात मितांश 11 पर्ली टीम. 4 षटकांची मॅच आहे. दोन्ही टीमने याची दखल घ्या. एकीकडे तलेगाव वाडी टीम जाऊन पोहोचले ती मात्र आजच्या या क्वालिफायर राऊंड मध्ये. चला जरा स्पीडअप करा प्लीज. टायमिंग लागलं गेले तुमच्यासाठी, याची नोंद घ्या. सलामीची जोडी मैदानात पाहायला मिळते. एकीकडे आकाश लोंगले तर दुसरीकडे अजय लोंगले. तर गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी गोलंदाज ऋतिक पर्ली टीम कडून गोलंदाजी करताना दिसेल. पहिल्या बॉलवरती सन्मान दिला होता. लेझी क्रिकेट आकाश लोंगलेच्या बाबतीत मैदानात पाहायला मिळाला. फिल्डर थोडा मी तर म्हणेल लांब होता, अन्यथा इथे पहिला झटका लागला असता तो अधिराज 11 उमरोली टीमला. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. अंपायर डिसिजन. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धाव फलकावरती. पहिला बॉल घणाघाती प्रहार ऋतिकच्या माध्यमातून मैदानावरती केला गेला आणि तदनंतर आपण पाहतोय आकाश लोंगलेच्या परतीचा प्रवास सज्ज झाला होता, परंतु तिथे बाल बचावले. तदनंतर थोडंसं प्रेशर क्रिएट करत असताना इथे मात्र बॉल फेकला गेला, तो मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड. शॉर्ट पिच बॉल. इथे समाचार जरूर आलाय. तदनंतर आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. स्वतः आपल्या फॉलोथ्रू मध्ये फिल्डिंग सजवत असताना डायरेक्ट थ्रो केला होता, परंतु इथे एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे. दोन्ही आकड्यावरती अधिकृत 2 बॉलची विकेट आणि 2 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इवन जोडी चषकाची सगळ्यात मोठी करामत पाहायला मिळते. अगदी दुसरी रजनी सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. तिसऱ्या रजनीत उद्या म्हणजे आजच तिसऱ्या रजनीचा विचार करायला गेला तर अगदी मी तर म्हणाल कर्जत तालुक्यातील कालापूर तालुक्यातील घमासान युद्ध या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटची रजनी आयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण शेवटच्या रजनीमध्ये अगदी बलाढ्य टीम या मैदानावरती उतरल्या जातील. मोठमोठ्या टीम या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतील. ऋतिकचा हा बॉल, परंतु इथे बॉल जाईल वन बाउन्स. स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून येतोय खणखणीत चौकार. बाबतीत प्रस्तुत झाल्याच्या नंतर चांगला फटका, परंतु इथे शांततेत वातावरण तप्त करतोय तो मात्र फलंदाज आकाश लोंगले त्याच्या माठ मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. अल्पेश दलवीच्या आवाक्याच्या बाहेर बॉल फेकून दिले ते मात्र आकाश लोंगलेने जागेवरून खेचलेला हा षटकार. षटकार जरूर आलाय. षटकाराच्या मदतीने आपण पाहतो या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टोटल जाऊन पोहोचले
म्हणायला गेलं तर आता कुठेतरी हा वासुदेव हरवलेला दिसून येतोय. आज पाहायला गेला तर सकाळी सकाळी म्हणजे पहाटेची जी भक्तिगीतं आपल्याला पाहायला मिळायची ओव्या आणि तदनंतर गीतं रचली गेली संतांच्या माध्यमातून, परंतु एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर हा वासुदेव कुठेतरी आता हरवलेला दिसून येतोय. प्रत्येक गावात सकाळी कोंबड्याच्या बरोबरीची जी बांग असायची ती वासुदेवाची चिपली वाजली जायची, परंतु आजकाल हा वासुदेव कुठेही आपल्याला दिसून येत नाही आहे गावागावात. इथे मात्र लेगबाईच्या स्वरूपात एक धाव जरूर पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे बॅटकट सर. यस, यावेळी मात्र बॅटकट पाहायला मिळते. एकेरी स्वरूपातली धावेल एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 18 आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अल्पेश दलवी. मागील सामन्याचा हिरो, परंतु इथे बॉल थांबत नाहीये. बॉल जातोय तर मात्र 4 धावांसाठी चौका. गाव जागवण्याची खरी गरज आहे. आता मात्र सेकंड लास्ट मॅच मध्ये डीजे मास्टर खांडपे गावाला जागृत करतायत. फटका सजवलाय, परंतु इथे मात्र येतोय आणखी एक दर्जेदार चौकार. सध्या आमच्या महाराष्ट्र पोलीस जोमात आहेत. फ्रंट फुट वरती आले होते, फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी अल्पेश दलवीने एक जादुई गोलंदाजी धरून मैदानात केली आहे. त्याने जाणलं की आता सध्या एक चांगली बॅटिंग लाईन येते, परंतु इथे कुठेतरी या बॅटिंग लाईनला थांबवणं गरजेचं आहे आणि इथे डॉट बॉलची फिकी जरूर त्याने केली आहे. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक तिथे स्थिरावलाय, जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 26 या आकड्यावरती. सव्वीस धावा, षटक क्रमांक 2, ज्यातील 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. वाईटचा इशारा, अंपायर डिसिजन आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. इथे आलाय डॉट. आता लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगलं स्पेल जरूर पाहतोय, परंतु त्याच्याही पलीकडे एक बॅटिंग लाईन आकाश लुंगलीची आपण पाहिली आहे. 4 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून अद्यापर्यंत आलाय. चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत बॉल सेफ झोन मध्ये लँड होतोय आणि या क्षणी काय घडलंय, एकच धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. या एका धावेच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला. 14च्या सरासरीने अद्याप धावा कुठल्या त्या मात्र 28.
कोड्यातलं हे तिसरं षटक. चांगला फटका यावेळी, परंतु इथे अवाका चुकला. मी तर म्हणे अंदाज, मी तर म्हणेल स्पिल्डरची चुकी तर मान्य करावी नाही लागणार, कारण अगदी मित्र म्हणे इलेक्ट्रिसिटी वायरचा परिणाम या ठिकाणी त्याला भोगावा लागला. तो बॉल साठी कॅच करण्यासाठी पुढे जरूर आला, परंतु तदनंतर हा बॉल मात्र सरळरित्या निघून गेलाय वन बाउंड चौकारात. या 4 धाव्यांच्या मदतीने टोटल पुढे सरकले 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. स्कूप केलंय, अगदी बॉलला पाठवलंय डिफाईन लेगच्या डोक्यावरून. येतोय तो मात्र आणखी एक ब्रँडेड चौकार. आकाश लुंगले फार चांगली फाईट सध्या मैदानात करतायत. आग ओकली जाते त्यांच्या बॅट मधून आणि त्या आगीचं रूपांतर धावसंख्येत होणारी वाढ सातत्यपूर्ण पाहायला मिळते. बॅटिंग लाईन पाहायला मिळते. बारा बॉल 32 धावांची एक वादळी स्फोटक खेळी सध्या साकारले. अजूनही आकाश लुंगलेने मैदानात. उचलण्याचा प्रयत्न राकेश अवस्करचे पहिले 2 चौकार. आता मात्र या बॉलवरती राकेश अवस्कर आवी झालाय. स्विचिट करायचं होतं, परंतु इथे सुद्धा सुंदर बॉल पाहायला मिळालाय. A1 जोडी चषक याच्यातली वन मॅन आर्मीची बॅटिंग. मी म्हटलं ना की अद्यापपर्यंत फार मोठे इतिहास पाहायला मिळालेत. अमोल दरेकरचे 49 धावा, अर्धशतकी केलीच झाली नाही. त्यानंतर मगाशी आपण पाहिलं की अल्पेशच्या 47 धावा. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र एकच धाव येईल. सिंगल जरूर पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकतीये. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 37 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, या षटकाचा शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगला बॉल, अगदी कमबॅक केलं राकेश अवस्करने. यावेळी डॉट बॉलची संगता. 3 षटकांचा खेळ संपला. बिनबाद 37 धावा अधिराज 11 उमरोली टीमच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचा गजर अर्थातच A1 जोडी चषक दोस्ती ग्रुप आयोजित ही स्पर्धा चेतन स्लाइडिंग वर, श्री महालक्ष्मी इलेक्ट्रिकल्स, ओम साई कंस्ट्रक्शन, SBFC, रत्नमणी ज्वेलर्स, रायगड फुटवेअर, AB रिसॉर्ट, आदिल मोबाईल, देवा अकॅडमी, जिलाइट, माइंड यू फार्म, गुरुकृपा नर्सरी, राजगुरु कलेक्शन, अजय अतुल DJ, ब्लू लगून, श्रेया एंटरप्राइजेस, व्यंकटेश डेव्हलपर्स. चांगला पटका आहे. एक्विरा क्रिएशन, सपना डेव्हलपर्स, वाईट +1, पाटक इलेक्ट्रिकल्स, मालुसरे फार्म,
स्टार टेनिस वर्ल्ड सर्वांचं खरं म्हणायला गेलं तर कौतुक करावं लागेल, कारण ज्यांच्या माध्यमातून आज एक चांगला सपोर्ट. नक्कीच संदीपजी, एक प्रश्नाकडे घेऊन वळतो तुम्हाला देखील. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सातत्यपूर्वक पाहिलं की जुन्या क्रिकेटबद्दल तुम्ही काय म्हणाल? हा मनीष, जुन्या क्रिकेटबद्दल बरीचशी चर्चा आपण करूयात. आता जसं तुमच्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात जरूर देईल, परंतु त्या चर्चेकडे आपण जाणार आहोत. परंतु इथे आलाय डॉट बॉल. जसं तुम्ही म्हटलं गेलं की जुना क्रिकेट आणि नवीन क्रिकेट यामध्ये फार मोठी तफावत आहे. जुना क्रिकेट हा केवळ गावाच्या अस्मितेसाठी जिगरीसाठी पाहायला मिळायचा, परंतु आता नवीन क्रिकेट एक व्यावसायिक स्वरूप पाहायला मिळतंय. म्हणजे विचार करा, व्यावसायिक रूपातलं क्रिकेट आज तुमच्या समोर आलंय. म्हणजे प्रत्येकाला चमकण्याची एक संधी निर्माण झाली आहे. चांगला फटका यावेळी मात्र येतोय अजयच्या बॅटमधून. हा मोठा फटका चौकार येतोय. जसं तुम्ही सांगितलं होतं की एक तुमचं, चला तुम्ही आता सध्या मी तर म्हणाल युवा पिढी आहेत, आणि सांगायचं जर झालं तर आमच्या वेळचं क्रिकेट ज्यावेळी होता ना, ज्यावेळी आम्ही मैदानात, त्यावेळी अंडरआर्मचा विषय असायचा, आणि ज्यावेळी मैदानात खेळायचो ना तर पारितोषिक, तुम्ही जसं प्रश्न केला म्हणून उत्तर देतो, जुना क्रिकेट सांगतोय, पारितोषिक असायचं पार्लेचा बिस्किट पुडा. ही फार महत्त्वाचं आहे. आजकाल पारितोषिकांमध्ये फार मोठी वाढ आहे, आणि त्यावेळी अशी मैदानं तुम्हाला कधीही पाहायला मिळायची नाहीत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा येतोय अजयच्या बॅटमधून चौकार. जसं तुम्ही प्रश्न केला म्हणून पंचांचा नो बॉल आणि त्याच्यावरती 4 येतील, म्हणजे या 5 धावा. जसं हे मैदान आज कांडपेकरांनी सजवलं, दोस्ती ग्रुपने सजवलं. पूर्वीचे मैदान आहेत त्यावेळी मात्र छोटी छोटी शेतं असायची, बांधाच्या पलीकडचा फिल्डर सुद्धा दिसायचा नसं, अशी परिस्थिती होती. आणि आजकाल तुम्ही ज्या बिस्लरी बॉटल पिता, मिनरल वॉटर, याचा विचार जर करायला गेलं त्यावेळी ओढ्या नाल्याचं पाणी प्यायला लागायचं, एक तर नाही तर मग एखादा मोठा पिंप तो आणून भरून ठेवायचा, त्याच्यावरती एकच ग्लास, हे सगळं पाहायला मिळायचं. जुन्या क्रिकेट आणि नवीन क्रिकेटमध्ये फार मोठा फरक पाहायला मिळतोय आपल्याला. एकंदरीत संदीपजी, तुमच्या समालोचनाची सुरुवात आणि या क्षेत्राची आवड कधी लागली, आणि या क्षेत्रात पडायचं कारण काय नक्की? मनीष, अगदी तुमच्या माहितीसाठी सांगून जरूर देईल, या क्षेत्रात येण्याचं कारणच नव्हतं, परंतु या क्षेत्रात जाणीवपूर्वक ओढला गेलो. त्याचं उत्तर तुम्हाला मी जरूर देईल. 2 व्यक्तिमत्वांची मी नावे इथे जरूर घेईन. अर्थातच दोन्ही आमचे बंधू आहेत, खरं म्हणायला गेलं तर मावस बंधू आहेत. सचिन राऊत आणि दिगंबर राऊत यांचं नाव जरूर मी घेईल. आणि त्यांच्या मुले अगदी त्यांनी ठेवलेली स्पर्धा होती, आणि त्या स्पर्धेमध्ये मी फक्त एक पाठीराखा म्हणून त्यांच्याबरोबर जात असायचो. परंतु त्याच्यानंतर त्यांनी जी स्पर्धा आयोजन केला त्यात त्यांनी सांगितलं की काय कराल मी फक्त प्रश्नच केला होता की उद्याचं समालोचन कोण करेल. त्यावेळी त्यांनी सांगितलं की समालोचनाला तुम्हालाच बसायचं आहे. त्याच्या अगोदर एक तुमच्या माहितीसाठी जरूर सांगेल की कॉलेज इव्हेंट वगैरे ज्यावेळी आमच्यासाठी असायचे त्यावेळी मात्र तिथे थोडंसं एक अँकरची भूमिका आमच्या माध्यमातून केली जायची. ते फक्त त्यांच्या नजरेत होतं. चांगला फटका, त्यांनी ती नजर घेरली आणि तदनंतर ती स्पर्धा आम्ही कव्हर केली. त्यावेळी आमच्याबरोबर हेमंत गुराव हे समालोचकाच्या भूमिकेत होते, जे चंदू 11 टीमकडून खेळायचे आणि सातत्यपूर्ण त्यांनी त्यावेळी समालोचन चांगलं शिकवलं म्हणायला हरकत नाही. आणि नंतर दुसरी स्पर्धा लागली होती आनंद काका जोशी प्रतिष्ठानाची आणि तिथे माझ्या समवेत होते जे शेवटच्या रजनीमध्ये तुम्हाला तो आवाज आपल्याला या स्पर्धेत ऐकायला मिळेल, प्रवीणजी दुगाडे सर. नक्कीच एक हिंदीचे मुलूत मैदानी तोक म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहतो आपण, पोंज गावाकडून खरं तर बिलॉंग करतात आणि त्याच्या वेळेस खालापूरमध्ये स्पर्धा असतात. त्या वेळेस आम्ही त्यांच्या समवेत नेहमीच बऱ्याचदा त्यांच्यासोबत स्पर्धा केल्यात. पण अगदी संदीपजी, बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतो अगदी तुम्ही क्रिकेट क्षेत्राकडे तुमचं थोडंसं दुर्लक्ष होतं ना आता खरं अर्थ पाहायला मिळतं. कारण की तुमच्याकडून आता लग्न समारंभ, वाढदिवस, त्याचबरोबर बर्थडेज पार्टी, त्याचबरोबर शर्यती क्षेत्रामध्ये आता तुमचं जास्त वळण येताना पाहायला मिळते. नाही मनीष, हे म्हणता येणार नाही की तुम्ही जो प्रश्न केलायत की क्रिकेटकडे दुर्लक्ष, तर त्या क्षेत्रामध्ये मी तर म्हणेल क्रिकेटने खरी ओळख निर्माण करून दिली संदीप बोराडे नावाला. परंतु त्याच्यानंतर तुम्ही जसं म्हणता की एक अँकरची भूमिका असते आणि सातत्यपूर्ण कार्यक्रम चालू असतात, त्यामुळे कुठेही एकदा डायरी चेक करावी लागते. खरं म्हणायला गेलं तर आपलं शेड्यूल सुद्धा तेवढं थांबावं लागतं. इथे धावसंख्या जाऊन पोहोचले
54 आकड्यावरती लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. या बॉल नंतर आपण मनीष जरूर चर्चा करूयात. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मोठा फटका जर आला आणि एक इतिहास जरूर पाहायला मिळेल. या बॉलवरती काय घडते ते पाहूयात. पहिलं चांगला फटका आकाशच्या बाट मधून, एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होतो रनआउटच्या स्वरूपात. परंतु इथे मी तीच सांगत होतो की इतिहास रचला जाईल का, परंतु एक दोन्ही बॅटर आपल्याला पाहिले ज्यांनी 24 बॉलचा सातत्यपूर्ण सामना मैदानात केला आणि शेवटच्या क्षणाला रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावली. परंतु असो, जसं तुम्ही चर्चा करत होते की दुर्लक्ष होत आहे, परंतु दुर्लक्ष करून जमत नाही. कारण ज्या क्षेत्रात आपल्याला मनीष प्रावीण्य देण्यात आलेलं आहे आणि त्या क्षेत्राने आपल्याला जी ओळख निर्माण करून दिली आहे ती ओळख मात्र विसरता कामा नये. कारण बरेचसे काही गोष्टी अशा आपल्या लाईफमध्ये येतात. आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट तुमच्या लाईफमध्ये येतो. जो टर्निंग पॉईंट आमच्या लाईफमध्ये आला आणि आम्ही क्रिकेटला तितकंच वाहून घेतलं. मी या गोष्टीचं खरोखर सांगेल की त्या टायमात मी आयुष्यात कधी म्हणायला गेलं तर बॅट पकडलेली नव्हती, परंतु नंतर क्रिकेटमध्ये आल्यावरती ते सगळं साध्य झालं आणि हेच खरं तुमच्यासाठी ओळख निर्माण करणारं महत्त्वपूर्ण साधन निर्माण झालं. आणि त्यानंतर जर विचार केला एकंदरीत तर हे सलग 3 वर्ष खरं तर ही स्पर्धा पाहायला मिळते की 4ही दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी जर देऊ शकत असतील तर चेतन चौधरी, बाबू गारे आणि अतुल देशमुख. हा, हे मी मगाशी तुमची तीच चर्चा रंगवली होती. कारण संदीप बोराडे कॉमेंट्रीमध्ये जरूर आले मनीष, परंतु तदनंतर तुम्हाला मी सांगतो आमचा प्रवास थांबला होता कुठेतरी बॅकफुटवरती जरूर पाहायला मिळत होतो, परंतु तदनंतर एक ओळख निर्माण झाली. आता तुम्हाला सांगून देतो की गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त आहे आणि या शुभमुहूर्तावरती आपली फायनल आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. आणि अशा परिस्थितीत अगदी सुधाबाबूंच्या पाठी राहणारं हे व्यक्तिमत्व मी पाहिलं आहे. अर्थातच राम कोलंबे, जी कर्जत तालुक्यातला वर्ल्ड कप म्हणून समजली जाणारी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम आम्हाला अगदी समाधान कोलंबे यांनी इन्व्हाइट केलं आणि नंतर तो उद म्हणजे एक ओळख निर्माण झाली त्या स्पर्धेच्या माध्यमातून. आर.के. ट्रॉफी आणि त्याच आर.के. ट्रॉफीच्या नंतर आमचा प्रवास कधीही तुम्हाला मागे थांबलेला पाहायला मिळाला नाहीये आणि हेच क्रिकेटचं वैभव आम्ही घेऊन अजूनही पुढे चालत आहोत. आणि इच्छा तीच आहे की जसं तुम्ही म्हणता की आज शिवम लोबे असतील, योगेश ढोले असतील, अजय डायरे असतील, इव्हन तुम्ही मनीष मुंडे, बरेचसे समालोचक मी पाहिलेत की ज्यांनी आपलं कर्तृत्वाची एक छाप सोडणे आणि त्यातून आमची सुद्धा तीच इच्छा आहे की जेणेकरून कुठेतरी आपल्या या समालोचक मित्रांना प्लॅटफॉर्म निर्माण करण्याची एक संधी द्यावी आणि तसा प्रयत्न आज A1 जोडीच्या माध्यमातून या वेळी जरूर करण्यात आलेला आहे. नक्की संदीपजी, त्यामध्ये आपण देखील आता कदाचित माझं तरी वैयक्तिक असं मत आहे की येणाऱ्या पुढील वर्ष आपण देखील या स्पर्धेमध्ये थोडे कमी दिवस घेऊयात. कदाचित 4च्या जागी आपण एकच दिवस घेऊयात, जेणेकरून नवीन समालोचकांना या स्पर्धेमध्ये संधी मिळेल. प्रश्नच नाही मनीष, कारण इथे संधी निर्माण करणं आणि त्या संधीचं सोनं करणं हे तर A1 जोडी चषकाचं सगळ्यात महत्त्वपूर्ण काम आहे. इथे मात्र इनिंग ब्रेक जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 55 आकड्यावरती. विजयासाठी अब तक 56 या धावसंख्येची गरज आहे आणि या वळ्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे केला जाईल परिवर्तन आणि आवाज ऐकाल पुन्हा एकदा गोड स्वीट साऊंड शुभम लोबे यांचा. थँक्यू सो मच संदीप सर. आणि त्याचनंतर थँक्यू सो मच मनीष मुंडे. 56चा टार्गेट अगदी दूरवरून या स्पर्धेमध्ये दाखल झाला आहे. खऱ्या अर्थानं
मितान शिलवन परली संघ आता 56 धावा करत पुढे सरकायचं या मॅच मध्ये. आकाश गायकर बॉलिंग ट्रॅक वरती. आकाश गायकरचा बॉल भन्नाट वेगानं यार्कर एक्झिक्यूट करत असताना मैदानाच्या आतमध्ये आकाश गायकरचा पहिलाच बॉल योग्य लाईन लेंथ वरती टाकत असताना फार चांगला गोलंदाज आहे. सातत्यानं पॉवर प्लेचं षटक अधिराज 11 उमरोली संघासाठी यानं फेकलेत आणि हेच दृश्य पाहत असताना पहिल्याच बॉलमध्ये धीम्या गतीचा बॉल. मनीष मुंडे मगाशीच आपण उल्लेख केला की या मैदानावरती ज्या गोलंदाजाकडे जास्तीत जास्त व्हेरिएशन आहे ना तो फार चांगली गोलंदाजी करू शकतं. याचंच उदाहरण तुम्ही पाहताय आकाश गायकर यांच्या माध्यमातून. व्हेरिएशन ज्यावेळी पहिलाच बॉल वेगानं फेकला त्यानंतर दुसरा बॉल धीम्या गतीनं चेंज ऑफ पेस स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन करत असताना आकाश गायकर. आकाशचा बॉल अप्रतिम. आणखी एक अविस्मरणीय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम अप्रतिम निर्धाव चेंडू होत्या. तीनही बॉल मध्ये काही धाव खर्च केलेले नाहीये. पहिल्याच बॉल मध्ये यार्कर नेतनं सुरुवात केली आणि त्यानंतर मागील 2 बॉल थांबवून ठेवण्याचं काम केलंय. 3 बॉल मध्ये धावसंख्या अजूनही उभारलेली नाहीये. आकाश गायकरचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये वेगानं 1 रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न. प्रेशर होता अल्पेश दलवीवरती. 3 लगातारचे निर्धाव बॉल आले होते. खऱ्या अर्थानं एक प्रेशर रिलीज करणारा फटका हवा होता. इथून सिंगल मिळाली आहे. सिंगलनं धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना 56 पर्यंत पोहोचायचंय आणि इथून बॉल नंबर 4 मध्ये पहिली धाव फलकावरती जोडली गेली आहे. सलामीची जोडी आपण पाहताय अल्पेश आणि रुपेश. 4 बॉल मध्ये धावसंख्या 1. अजूनही 55 हव्या आहेत. बॉल शिल्लक आहे टोटल 20. स्लॉट मध्ये हा बॉल होता. अतुल जजमेंट थोडीशी चुकीची होती. अंतिम क्षणी स्वतःला सावरलं. लॉंग ऑफ मध्ये बॉल उचललाय फेकलाय तत्पूर्वी मिळाली आहे फक्त सिंगल. क्रिकेटची लाईफलाईन आणि खऱ्या अर्थानं मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन. अर्थातच एका धाव्याला जास्त प्राधान्य. इथून 1 रन कंप्लीट. धावसंख्या 2. बॉल संपलेत 5. अंतिम बॉल. अंतिम बॉल दिशाहीन बॉल पंच सांगत असताना 2 जमिनी समांतरात ऑफिशियल सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. एका धाव्याला फार महत्व आहे या मॅच मध्ये कारण 56 पर्यंत पोहोचायचा धावा कशा येवोत परंतु त्या धावा येणं फार गरजेचं आहे. याचा परिणाम आपण पाहत असताना दिशेमध्ये थोडासा भरकटला आकाश गायकर. धावसंख्या येते 3. पॉवर प्लेचे षटक. अंतिम बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. जोरात बॅट फिरली होती अल्पेशची परंतु इथे चतुर गोलंदाज आकाश गायकर. पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी आग ओकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. एका षटकामध्ये आकाश गायकरनं पॉवर प्लेच्या धावा खर्च केल्या त्या फक्त 3. त्यामध्ये 2 सिंगल आणि 1 वाईट. टोटल 3 धावा आहेत धावफलकावरती. एका षटकाचा खेळ संपलाय. 56चा पाठलाग करायचा आहे. अजूनही येणारे 18 बॉल. आता बॉल शिल्लक असतील धावा करायच्या त्या 53. 18 बॉल मध्ये 53चं इक्वेशन आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना दोनही संघांनी जिंकला. मी सातत्यानं उल्लेख करत असतो विजयाचं सातत्य राखणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. खऱ्या अर्थानं पाण्याचा एखादा थेंब दगडावरती वज्रासारखा पडत राहतो. अखेर एक दिवस तो खऱ्या अर्थानं दगड फुटतो. तो दगड खऱ्या अर्थानं पाण्याच्या थेंबानं फुटत नाही तर तो पाण्याच्या सततच्या सातत्याच्या प्रभावानं तो दगड फुटत असो. आणि त्याच पद्धतीनं पहिला विजयाचं सातत्य मिळाल्यानंतर दुसऱ्या विजयाचं सातत्य टिकवण्यासाठी तुमचा संघर्ष तितका सातत्यपूर्वक असणं फार गरजेचं आहे. 18 बॉल 53चं इक्वेशन. फुलटॉस बॉल लाईन चेक केली जाईल पंच. स्क्वेअर लेग पंच सांगत असताना इट्स अ नो बॉल. अतिरिक्त उंचीवरून बॉल फेकलाय पंच सांगत असताना बिमरच्या साह्यानं रेफर केलाय. अतुल गोलंदाजांना फिल्डिंग करणाऱ्या टीमनं डिसिजन खऱ्या अर्थानं रेफर केलाय. डिसिजन पेंडिंग असेल. कंट्रोल रूम मधून ऑफिशियल पुन्हा एकदा डिसिजन देतील योग्य त्या रीतीनं. स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे आपण पाहताय विविध अँगलना चेक केलं जाईल. इट्स अ नो बॉल.
अंपायर डिसिजन खऱ्या अर्थानं योग्य ठरलाय. रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या अधिराज 11 उमरोली टीमनं. नो +1 टोटल 2 धाबांचा बोनस. इथून मोमेंटम शिफ्ट होईल का यावरती देखील लक्ष आहे, कारण 56चा टार्गेट आहे. इथून नो +1 टोटल 2 धाबा ऑन फ्रीट बॉल. अल्पेश दलबी ऑन स्ट्राईक. फ्रीटचा बॉल हवेमध्ये शॉर्ट थर्डमॅन मध्ये चुकी नाहीये कोणत्याही प्रकारची. ऑन फ्रीट होती त्यामुळे संधी मिळाली अल्पेश दलबीला. इथून फलंदाज बाद होऊ शकत नाहीये. फ्रीटच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं रनआउटच्या स्वरूपामध्ये फक्त फलंदाज बाद होऊ शकतो. या अगोदर हे सर्व गोष्टी सांगाव्या लागायच्या फिल्डर्सना, त्यानंतर सर्व खेळाडूंना, परंतु आता सर्व खेळाडू हुशार झालेत. हा सर्वांना देखील माहिती आहे. नो बॉल नंतर फ्रीट. हा बॉल चांगल्या रीतीनं फेकलाय गोलंदाजी मार्कवरती अतुलनं. अजूनही संघर्ष चालू आहे मोठ्या धावसंख्येचा. पाठलाग करत असताना षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. इथून आता मोठ्या फटक्यांकडे पाहावं लागेल. एका आक्रमकता दाखवावी लागेल एका फलंदाजाला. कारण दोन्ही साईडनं ज्यावेळी आक्रमण चालू होईल ना, तिथून 56च्या पाठलागाला मित्र मला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. अतुलचा बॉल पुन्हा एकदा अतिशय वेगवान खोलात टाकला अलॉंग द कार्पेट. वेगानं बॉल काऊ कॉर्नरमध्ये आकाशनं बॉल उचललाय. हलकीशी मिस्टेक. रनआउटची संधी होती परंतु थ्रो व्यवस्थित येऊ शकलेला नाही. थोडासा वाईड राहिला थ्रो. इथून मात्र रन मिळत आहेत 2च्या मदतीने धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचले. शुभम ठाणगे माहिती सांगत असताना 9 धाबा धावफलकावरती 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. 56 पर्यंत पोहोचायचं. 47 अजूनही करायच्यात. अतुलचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे. वेगाने येत आहेत आकाश. बॉल उचलतायत आकाश गायकर आणि आकाश लोंगले खऱ्या अर्थाने एकाच आसपास फिल्डिंग करतायत. काऊ कॉर्नर झोनमध्ये आकाश लोंगले फिल्डिंग करतोय. त्याचप्रमाणे लॉंग ऑन मध्ये आकाश गायकर फिल्डिंग करतोय. जबरदस्त षटक त्यानं हाताळलं. पॉवर प्लेचं केवळ 3च धावा खर्च केल्या. अतुलचा बॉल पॅड वरती आदळला वेगानं. लाऊडली अपील केल्या पंचांकडे. पंच इंटरेस्टेड नाहीयेत. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये इथे रन मिळतीये. मोठा फटका हवा आहे मितांश 11 परली टीमला 56 पर्यंत पोहोचण्यासाठी. गोलंदाजीमध्ये खूप साऱ्या चुका, फिल्डिंग मध्ये देखील मी तर म्हणेल खूप साऱ्या चुका केल्या मितांश 11 परली टीमनं. आणि आता उत्तरदाच्या खेळामध्ये तोच प्रेशर दिसतोय खऱ्या अर्थानं मितांश 11 परली संघाच्या डगआउट मध्ये आपण पाहताय. शांततामय वातावरण. अतुलचा बॉल. संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अल्पेश दलबीनं पहिल्याच मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली रन झुंजाररित्या. परंतु या मॅच मध्ये अधिराज 11 उमरोली संघाच्या गोलंदाजीनं थांबवल्या अक्षरशः दोनही फलंदाजांना. या दोनही सलामीवीरांना अजूनही हा मोठा फटका खेळून दिलाच नाहीये. यामध्ये यश आलंय खऱ्या अर्थानं अधिराज 11 उमरोली संघाला. आणि त्याच पद्धतीने आपण धावफलकावरती परिणाम पाहताय. 56 पर्यंत पोहोचण्यासाठी 2 षटकांमध्ये धावसंख्या येते टोटल 12 धावा धावफलकावरती. 6च्या इकॉनॉमीनं 14ची इकॉनॉमी गाठायची होती. 2 षटकांमध्ये फक्त इकॉनॉमी गाठली ती 6 या धावसंख्येची. आता थोडं इकॉनॉमीमध्ये बदल देखील आपण पाहताय. आस्किंग रन रेट आता खऱ्या अर्थानं वाढत असताना 2 षटकांमध्ये 12-56चा एक टार्गेट आहे. आता इथून 44 धावसंख्येची गरज आहे खऱ्या अर्थानं 12 बॉलमध्ये. 22ची इकॉनॉमी आपण आता पाहतोय. 12 बॉलमध्ये 44 शक्य आहे क्रिकेटमध्ये, परंतु त्यामध्ये स्वतःच्या मनगटावरती विश्वास हा ठेवावाच लागेल. 12 बॉलमध्ये 44. फार चांगली बॅटिंग केली आकाश लोंगलेनं, परंतु हा बॉल फुल टॉस आहे. ही संधी होती फलंदाजाला, परंतु काय फुटबॉल एपर्स दाखवलेत अजयनं जबरदस्त फिल्डिंग केली. डीप फाईन लेग मध्ये, अगदी डीप स्क्वेअर लेग पासून 1 शॉटचा इशारा पंचांचा येतोय. अगदी डीप स्क्वेअर लेगच्या रिझन पासून ते डीप फाईन लेग पर्यंतचं अंतर गाठलंय क्षेत्ररक्षकांना. वेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीम कडून घेण्यात आलाय. वेस्ट हाईट साठी हा रिव्ह्यू 1 रन शॉट तर इथून आली आहे. पंच सांगत असताना काय कमालीची अंपायरिंग राहिले. जेपी पॅनलचं कौतुक करावं तितकं कमी. कालच्या दिवसापासून ते आजच्या दिवसाचा जर आपण रजनीचा जर विचार केला ना, तर टोटल 7 ते 8 सिग्नल आलेत रन शॉटचे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती लक्ष बारकाई नाही आमच्या या अंपायरचं देखील. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आपण पाहता DRS चा उपयोग करत असताना इट्स अ फेअर डिलिव्हरी. 1 शॉट दोनही टीमना खऱ्या अर्थानं रिव्ह्यू गमवलाय. आता कोणत्याही संघाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या.
इट्स ओके, सॉरी, अंपायरची रिव्ह्यू होता. तेरा धावा फलकावरती. आकाश लोंगलेचा बॉल. फार चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडीशी मिसफिल्डिंग. लेग बायच्या स्वरूपामध्ये आणखी एक धाव फलकावरती जोडली जाते. अल्पेश अजूनही चाचपडतोय मैदानाच्या आतमध्ये. हाच जो फलंदाज आहे त्यानं या स्पर्धेमध्ये पर्ली संघाला एक मजबूत सुरुवात करून दिली होती. हे सर क्रिकेट आहे. कधी हिरो तर कधी झिरो, ही सर क्रिकेटची ओळख राहिली आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट देखील क्रिकेटमध्ये फार चांगलं असणं गरजेचं आहे. पहिल्या सत्रामध्ये थोड्याशा मिसफिल्डिंगमध्ये चुका केल्या खऱ्या अर्थानं टीम मिथांश 11 पर्ली टीम इथे शॉर्ट फाईन लेगला क्लिअर केलाय बॉल. डीप फाईन लेग मध्ये बॉल उचलतोय क्षेत्ररक्षक. फार चांगली फिल्डिंग, कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं. चित्याच्या चपलाईनं धावला अक्षरशः बॉल पर्यंत हा क्षेत्ररक्षक. इथून रन मिळत आहेत. इंद्रजितची चांगली फिल्डिंग, रन मिळत आहेत 2 ना धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 16 या आकड्यावरती. 40 अजून इथून करायच्यात. प्रत्येक बॉल मध्ये आता मोठ्या फटक्याचं समीकरण दडलंय या मॅच मध्ये. धीम्या गतीचा बॉल, अखेर बॉल हवेमध्ये. टायमिंग पाहावं लागेल. टायमिंग व्यवस्थितरित्या मिळाले लांबी, मिळाले रुंदी. बॉल होईल फरार, सीमा पार. येतोय षटकार. महत्वाचा षटकार आलाय. पहिला षटकार मी तर म्हणेल संघर्षाचा. हा संघर्षमय षटकार. 34 अजूनही हवा आहे. तिथून रुपेशच्या बॅट मधून अखेर संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार. अक्काचा बॉल फुलटाच आहे. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. म्हणजे जशी फिल्डिंग सजवली आहे ना त्याच पद्धतीचे बॉल डिलिव्हर करतोय. लोवर फुलटाचा बॉल होता अगदी लेग स्टिकच्या लाईन वरती. फक्त फ्लिक केले, दिशा देण्याचं काम केलं, नजाकत दाखवली रुपेशनं. लेसी क्रिकेट, परंतु आता इथून आक्रमक क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. 56 पर्यंत पोहोचायचंय ना. त्यासाठी अजूनही 23 धावा फलकावरती आहेत. 33 ची गरज आहे. इथे फटका चांगल्या रीतीने आलाय. आकाश गायकर व्यवस्थित बॉलला उचलतोय, फेकतोय. थोडासा वाईट थ्रो, परंतु सावरलंय खऱ्या अर्थानं आकाश लोंगलेनं. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. स्कोर तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल. 24 धावा आहेत 8च्या इकॉनॉमीनं. 2 षटकात 12 होत्या, या षटकात आल्या 12. आता अंतिम 6 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या करायच्या टोटल 32. स्क्रीनवरती आपण पाहता प्रत्येक माहिती स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे. जे प्रेक्षक या मॅच साठी जोडले गेले त्यांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं एबन जोडी चषक 20-25 पर्व 3रे मध्ये स्टार टेनिस वर्ल्डची जबरदस्त मेहनत राहिली आहे. शुभम ठाणगेचं देखील कौतुक करावं तितकंच कमी. साथी स्कोरच्या भूमिकेमध्ये प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्या माध्यमातून सर्व आयोजकांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. स्टार टेनिस वर्ल्डचं कौतुक खऱ्या अर्थानं टिंकू लोभी, त्यानंतर भानुदास रुटे असेल, त्यानंतर किशोर धुले, त्यानंतर पुंडलिक शिंगोले या टीमचं देखील कौतुक. अंपायर पॅनल, जेपी पॅनल यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करूयात. मनीष मुंडे असतील साथी समालोचक आणि त्याचप्रमाणे सिनियर कॉमेंटेटर खऱ्या अर्थानं संदीपजी बोराडे सर यांचं देखील कौतुक करूयात. सर्वांची मेहनत आहे. डीजे अजय अतुल, खऱ्या अर्थानं आमचे अक्षय धुले यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करूयात. सहा बॉलमध्ये 32 होऊ शकतात. स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस हा नियती सुद्धा करत नाही. विजयसारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेले, वाघ नख्यानं औरंगजेबाचा कोतला बाहेर काढून गेले. इथे बॅटची कडा. इथून पहिल्याच बॉलमध्ये संघर्षाचा विकेट इथे धाराशायी होत असताना चाचपडत होता खऱ्या अर्थानं. आणि अखेर इथून मात्र धाराशायी होत असताना अल्पेश जलबी हॅज टू डिपार्ट. 5 बॉलमध्ये 32. इथून आता चमत्कार करावा लागेल. इथून गोलंदाजाच्या चुकीवरती आता थोडा निर्भय व्हावं लागेल. हेच तर इक्वेशन आहे आता मिथांश 11 पर्ली संघासाठी. 13 बॉलमध्ये 8 धावा करून माघारी परतलाय खऱ्या अर्थानं अल्पेश. हाच आक्रमक फलंदाज आहे, परंतु थोडासा कमी पडलाय मॅच मध्ये आणि तिथेच परिणाम मॅच मध्ये आपण पाहताय. 5 बॉल 32. आणखी एक बॉल हवेमध्ये. नो मिस्टेक बाय द फिल्डर. इथे पकडले सहजरित्या कॅच.
आल्या पावली माघारी परतत असताना लागलाय आणखी एक धक्का. 1 more विकेट डाऊन. पहिली विकेट हॅट्रिक अजूनही प्रतीक्षा आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये. 2 लगातारचे धक्के आपण पाहताय. खऱ्या अर्थानं सुधागड तालुक्यातील समालोचक अनिलजी कोहली मैदानाच्या आतमध्ये यांच्या समूहामध्ये देखील समालोचन करण्याची संधी परली ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये आम्हाला मिळाली. भरपूर काही शिकण्यासारखं आहे. शिवादादा दलवे असतील, त्याचनंतर पंकजदादा देसाई, त्याचनंतर अनिलदादा कोहली यांच्याकडून भरपूर सारं शिकण्यासारखं. अल्पेश दलवे नुकतंच बाद झाले, त्यांच्याकडून देखील भरपूर सारं शिकण्यासारखं. आणि इथून मात्र इनफिल्डला क्लिअर केलाय बॉल आणि इथे फलंदाजच्या बॅटमधून ते चौकार अनिल कोहली यांच्या बॅटमधून, परंतु लहू थोडासा खऱ्या अर्थानं लेझी राहिला. लावण्य खऱ्या अर्थानं, कारण आता सामना सोपा झालाय त्यांना देखील माहिती आहे. आज चला तलेगाववाडी संघाचा कर्णधार शार्दूल दादा चौधरी या आपण टॉस बॉक्स मध्ये. आणखी एक चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न आहे. पुलचा फटका आहे. इथून मात्र एक रन कंप्लीट होते. हास्यास्पद वातावरण खऱ्या अर्थानं. बाउंड्री लाईन वरून आवाज आला की नको, कारण आता माहिती आहे सामना जिंकलाय. चला टॉस यानंतर केला जाईल. चांगला बॉल. औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकेल असं सांगू शकत नाही, परंतु आता निश्चयानं सामना खऱ्या अर्थानं खुला झालाय. अधिराज 11 उमरोली. हा बॉल देखील हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक. अतुल कोणत्याही प्रकारची चुकी करणार नाही. अनुभवी खेळाडू आहे. पकडले झेल. संपला खऱ्या अर्थानं पर्लीकरांचा खेळ. इलाका हमारा धमाका हमारा हेच दाखवत असताना कर्जतच्या संघानं खऱ्या अर्थानं धाराशाही केलंय सुधागड तालुक्यातील संघाला. आणि इथून मात्र अंतिम